दिनांक 26/2/2026 रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर अपराध क्रमांक 206/2026 कलम 318(4) BNS चे गुन्ह्याचे समांतर तपासात संशयी आरोपीत शोधकामी माननीय पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्या परवानगीने राज्य कर्नाटक येथे रवाना होऊन संशयित अनोळखी आरोपीचा फिर्यादीसह आणि गोपनीय बातमीदाराचे तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की संशयित आरोपीचे नाव कृष्णा कुंभारे नसून खरे नाव फकीरा प्रसाद राहणार राणेबिनूर जिल्हा हवेली कर्नाटक असल्याचे माहितीवरून आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले। आरोपीची अधिक विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली। फिर्यादीची फसवणूक करून मिळालेली रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा पूर्ण मुद्देमाल पुढील प्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींची नावे फकीरा प्रसाद निलप्पा बेलूर वय वर्ष 30 राहणे कोनानाड बिंगी ते तालुका राणेबिनूर जिल्हा हवेली राज्य कर्नाटक। उघडकीस आणलेले गुन्हे पोलीस ठाणे कळमेश्वर अपराध क्रमांक 2008/26 कलम 318(4) BNS जप्त मुद्देमाल नगदी रोख किंमत 17 लाख रुपये, एक रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन किंमत 10,000 रुपये, एक हिरो कंपनीचा निळ्या रंगाचा कीपॅड मोबाईल फोन किंमत 1,000 रुपये, एक नोकिया कंपनीचा काळ्या रंगाचा कीपॅड मोबाईल किंमत 1,000 रुपये, एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा कीपॅड बंद असलेला आणि सिम नसलेला मोबाईल किंमत 500 रुपये असा एकूण 17,12,500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्ती मुद्देमाल आणि कागदपत्रासह आरोपीस पोलीस स्टेशन कळमेश्वर यांच्या ताब्यात पुढील कारवाई कामी देण्यात आले आहे। कारवाई पथक श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, श्री अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, श्री सागर खरडे उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर भा पोलीस स्टेशन, श्री अंकुश माने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बटूलाल पांडे, पोलीस हवालदार राजू रेवतकर, पोलीस हवालदार रोहन डाखोरे, पोलीस हवालदार शैलेश यादव, पोलीस हवालदार संजय बांते, पोलीस नाईक निलेश इगुलकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार सतीश राठोड, सायबर सेल यांनी पार पाडली।